नाही आवाज दिल्यावर गडबड नाही करायची. नमस्कार, मी मनोज भोयर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनापासून स्वागत करतो. टिपेश्वर मध्ये तर मी 2 ते 3 वेळा आलो आहे, पण माझे मित्र संजय इंगळे तिगावकर जे वन्यजीव प्रेमी आहे, अभ्यासक आहे, साहित्यिक आहे, कवी आहे आणि हरीश इथापे चित्रपट दिग्दर्शक, तेरव चित्रपट नुकताच येऊन गेलेला आहे आणि वन्यजीव अभ्यासक आहे. माझा मित्र महेश पवार एकतर सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकारणात सुद्धा तो सक्रिय आहे आणि त्यासोबत जंगलाचा अभ्यास, जंगलाबद्दलचं प्रेम आहे. तर टिपेश्वरचं जे काही महत्त्व आहे ते बेसिकली जाणून घेऊया की विदर्भाच्या वन्यजीव पटलावर किंवा जे आपण जंगल बघतो विदर्भामध्ये, त्याच्यामध्ये टिपेश्वर हे खूप उशिरानं आलेलं एक जंगल आहे. पण या जंगलाचं महत्त्व अत्यंत वाढलं. या जंगलामधलं जे काही वैविध्य आहे ते टिपण्याचा प्रयत्न करतो, पण ते मी काही एकटा टिपू शकत नाही. या जंगलात वारंवार येणारे संजय इंगळे तिगावकर त्यांचे अनुभव बघूया, त्यातलं वैविध्य तेच सांगते. विदर्भ तसे मध्य भारतच एकूण हा जंगलांसाठी आणि वन्य प्राण्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. काही मोजकी अभयारण्य आहेत, टायगर रिझर्व आहेत की जी लोकांना माहीत आहे. पण टिपेश्वर सारखं थोडंसं आडवळणार असलेलं जंगल, पण जैवविविधतेच्या दृष्टीनं अत्यंत नाविन्यपूर्ण वेगळं असणारं हे जंगल आहे. इतर जंगलं ही पर्यटनासाठी रुळलेली जंगलं आहेत, त्याच्या मळवाटा वहिवाटा तयार झाल्या आहेत. पण टिपेश्वर असं जंगल आहे की जे काही अंशी का म्हणता येईल ना, म्हणजे शहरी लोकांसाठी किंवा दूरच्या पर्यटकांसाठी अस्पर्श असलेलं जंगल आहे. आणि त्यामुळे वन्यजीवांची इथे जी होणारी ओळख आहे ती परंपरेच्या पलीकडची आहे, परंपरागत नाही आहे. आणि त्यामुळे बरोबर आहे. हां, त्यामुळे माझा आग्रह असा राहील पर्यटकांना की आपण वेगळ्या जंगलांकडे सुद्धा वळलं पाहिजे. सुंदरबन असेल, बांधवगड असेल, कान्हा असेल, पेंच असेल, ही सर्व मोठी जंगलं आहे, महागडी जंगलं आहेत. एक टूर करायचं म्हटलं तरी आर्थिकदृष्ट्या मोठा खर्च पर्यटकाला येतो. पण टिपेश्वर सारखी जी छोटी आकारानं चौरस किलोमीटरच्या दृष्टीनं छोटी जंगलं आहेत, पण वन्यजीवांच्या दृष्टीनं मात्र अत्यंत समृद्ध जंगलं आहेत. निसर्गाच्या दृष्टीनं सुद्धा पर्यावरणासाठी पूरक असणाऱ्या गोष्टींबाबतही अत्यंत समृद्ध जंगल आहे. आणि त्याकडे कुठेतरी आता नव्यानं पर्यटकांनी वळलं पाहिजे. आपण पाहिलं की चंद्रपूरमध्ये म्हणजे ताडोबा मध्ये आपण गेलो तर आपल्याला तिथे 2 गोष्टी, एक कोर जंगल, एक बफर जंगल. आता बोर मध्ये सुद्धा आपण पाहिलं की एकतर कोर जंगलालाच खूप उशीर झाला होता. म्हणजे त्याला आता सुरुवात होऊन सुद्धा बरीच वर्ष झाली, पण तुम्ही खूप आधीपासून जाताला, ज्यावेळी अजिबातच जंगलामध्ये जाण्याची काही परवानगी नव्हती, काही धोरण नव्हतं सरकारचं किंवा गाड्यांची वाहनांची व्यवस्था नव्हती. सो आता तिथे बफर झोन पण सुरू होत आहे. हे सगळं करत असताना आपण जसं संजय इंगळे तिगावकर म्हणालेत की आपण आकारानं लहान पण अत्यंत महत्वपूर्ण वैविध्यपूर्ण जंगल. तुला जर आठवत असेल हरिभाऊ, तर नितीन पवार सुद्धा एकदा आम्ही आलो होतो, लहान भाऊ, तर आम्ही सगळे इथे एकत्र आलो होतो, एक फोटो आपण काढला होता. असं सगळं सुद्धा खूप आठवणीतलं आहे. नवं सगळं जगत असताना जुन्या आठवणी येतात, निश्चित येतात. पण मी टिपेश्वर बद्दल एक गोष्ट आवर्जून इथे सांगेल की वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून जेव्हा टिपेश्वरला मान्यता नव्हती तेव्हा हे जंगल आम्ही पायदे फिरलेलो आहे. अत्यंत कमी संख्या इथे वाघांची होती, सायटिंगचं प्रमाण काही फार नव्हतं. मग खऱ्या अर्थाने टिपेश्वर पर्यटनाच्या भौगोलिक मॅपमध्ये आलं ते अवनी टायग्रेसमुळं. अवनी टायग्रेसची एवढी चर्चा महाराष्ट्रभर नाही तर देशभरामध्ये झाली. कारण असं आहे की या भागामध्ये प्रचंड खनिज संपत्ती आहे आणि त्या खनिज संपत्ती करता इथल्या काही कंपन्या इंटरेस्टेड असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये बदल घडत असताना या भागातल्या पर्यटक अभ्यासकांनी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यावेळेस अवनी टायग्रेसचं इथे काय म्हणता येईल, त्याला काउंटर झालं म्हणता येईल की काय. पण अवनीमुळं एक्झॅक्टली हैदराबादवरून आलेला, त्यामुळे अवनी टायग्रेसमुळं टिपेश्वर अगदी महाराष्ट्र नव्हे देशभराच्या मॅपवरती आलं. आणि त्यानंतर लोकांना कळलं की टिपेश्वरचं नैसर्गिक सौंदर्य किती जबरदस्त आहे, इथलं वाईल्ड लाईफ किती हेल्दी आहे, किती व्हरायटी इथे वाईल्ड लाईफची आहे हे लोकांना कळायला लागलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की ताडोबाच्या खालोखाल टिपेश्वर मधलं पर्यटन वाढलेलं आहे आणि हे चांगलं आहे. मुळातच संपूर्ण विदर्भातले सगळे जंगल जे आहे, सगळ्याच जंगलातलं वाईल्ड लाईफ, बोर धरण असो, पेंच असो, कोका असो, नागझिरा, बोर, ताडोबा, टिपेश्वर, ह्या सगळ्या जंगलांमधलं वाईल्ड लाईफ प्रचंड चांगलं आहे आणि खूप व्हरायटी इथे वाईल्ड लाईफची आहे. त्यामुळे एक आकर्षण
टिपेश्वर बद्दलचं वाढलेलं आहे, पण त्यासोबत वैदर्भीय वाईल्ड लाईफ सेंच्युरीचं आकर्षण वाढलेलं आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे की विदर्भातलं पर्यटन या निमित्ताने वाढलं. जंगलाकडे बघण्याचा मुळातच दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न यांनी सातत्याने केला. म्हणजे बहार नेचर फाउंडेशन असेल आणि आणखी काही वेगवेगळ्या संघटना असतील. जंगल म्हटलं की आपण साधारणतः आपल्याला वाघ पाहिजे. आता आपल्याकडे दुसरे प्राणी नाहीत, पण जंगलामध्ये आपल्याला वाघ दिसलाच पाहिजे, आपला हट्ट असतो, किंवा बिबट तरी दिसला पाहिजे. पण त्या पलीकडचं सुद्धा जंगलातलं वैविध्य, तिथलं सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न लहान मुलांपासून, बालकांपासून तर अगदी प्रौढांपर्यंत ज्यांना ज्यांना आवड निर्माण होते ते झालं पाहिजे, हा आग्रह संजय इंगळे तिगावकर इथापे यांचा असतो. अवनीचा उल्लेख झाला म्हणून मी सांगतो की तो हैदराबादमधनं एक हंटर त्याही वेळेला वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या काळामध्ये झाला. तर त्या काळात तो विषय होता. पण अशा घटना सातत्यानं जंगलाच्या बाबतीत होत असतात. ती घडली म्हणून उद्या काही होणारच असं नाही. पण मुळात सरकारच्या मानसिकतेत सुद्धा बदल होण्याची गरज आहे. आणि तो प्रयत्न साधारणतः वन्यजीव अभ्यासक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते करत असतात. आम्ही या क्षेत्रामध्ये जेव्हा हे अभयारण्य नव्हतं, तेव्हा आम्ही लोक इथे काम करायचो. अगदी मधात जिथे आपण टिपेश्वर एक गाव होतं, आम्ही तिथे युथ कॅम्प वगैरे घ्यायचो कंटिन्यूस. त्यावेळेस हे जंगल मात्र तसंच घनदाट जंगल होतं. या जंगलाला जे स्वरूप आज शासन स्तरावरती मिळालेलं आहे, आता मला वाटते की मोठं पर्यटन स्थळ आमच्यासाठी ते झालेलं आहे. आणि आजूबाजूची गावही तशीच डेव्हलप होत चाललेली आहे. पण हे जंगल जर जिवंत ठेवायचं काम कुणी केलं असेल तर इथल्या स्थानिक आदिवासी लोकांनी ते जंगल जिवंत ठेवलेलं आहे. आणि हा एरिया छोटा आहे या जंगलाचा, त्याच्यामुळे वाघांची संख्या मोठी आहे आणि ती सहज पर्यटकांना दिसते. त्याच्यामुळे येणाऱ्यांचं, पर्यटकांचं अट्रॅक्शन इथे जास्त आहे, की सहज पाहायला मिळतं. बरं, प्राण्यांच्या संदर्भात हे बोलण्यात येतं, पण झाडे जर तुम्ही पाहिली, वेगवेगळी झाडं तुम्हाला दिसतील. तुम्ही मधात जर गेलात, आता पानगळणी झालेली आहे. जनरली लोक हे उन्हाळ्यातच सगळे येतात आणि सगळी पानगळणी झालेली असते. फक्त खोडच दिसतात सागाचे असल्यामुळे. त्यात काही एक सालईचं झाड असं आहे की पांढरं शुभ्र झाड, आणि ते इतकं सुंदर दिसतं की काय वेगळंच काहीतरी आपण बघतोय बा, एवढ्या झाडामध्ये एक झाड असतं. तर मला वाटते हे बघण्यासाठी खूप सुंदर आहे. हा, सई, खूपच सुंदर आहे. अगदी टिपेश्वरच्या आठवणी काढत असताना सई, खरं तर तुझ्या सुद्धा खूप जुन्या आठवणी आहे. म्हणजे संजय इंगळे तिगावकर आम्ही जेव्हा ताडोबाला गेलो, ते म्हणाले की लहानपणापासून जर सुरुवात आपण केली तर तो संस्कार जंगलाचा, पर्यावरणाचा, निसर्गाचा त्याच्या मनावरती किंवा रुजवता येतो, आणि मग नंतर तो पुढे त्याला कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतो. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आम्हाला तुम्ही असं पॅरेंटिंग दिलं, लहानपणापासून तुम्ही आम्हाला जंगलात आणलं, म्हणून आमचं ते कनेक्शन बनलंय. पण आमच्या जनरेशनमध्ये आमचे जे काही मुलं आहेत, म्हणजे या जनरेशनचे, ते खूप जास्त मटेरियलिस्टिक आणि खूप जास्त फ्लरिश्ड प्रिफर करतात जागा वॅकेशनसाठी. पण आपले जे रूट्स आहेत, हे जे नेचर आहे, त्यांना फक्त एक वॅकेशन म्हणून इथे न यायला पाहिजे, जेव्हा की आपण त्याला तितका वेळ दिला पाहिजे. त्याला या सगळ्या इतक्या रॉ आणि इतक्या नॅचरल गोष्टीला कमर्शियलाइज न करता एक खूप सेन्सिटिव्ह आणि खूप आपल्यासाठी खूप प्युअर इसेन्स देणारी गोष्ट आहे, आणि त्याला जिवंत ठेवण्याचं काम आपलं आहे, आपल्या जनरेशनचं आहे. म्हणून वॅकेशनला सोडून पण आपण इथे वेळ काढून यायलाच पाहिजे. अगदी खूप धन्यवाद. अत्यंत वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि या निमित्तानं टिपेश्वरच्या जंगलाचं, अभयारण्याचं महत्व सुद्धा अधोरेखित झालं. यांचे हे मुद्दे, ही काही थोड्या वेळाची चर्चा ही कशी वाटली आपण ती कमेंटमध्ये जरूर कळवा, कमेंटमध्ये नोंदवा. आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. खूप धन्यवाद.